मेघना, सामानासाठी ज्यूटची किंवा कापडी बॅग घ्या. ती प्लास्टिकची बॅग नको. हो हो घेते. येऊ? अगं ये ना. तुम्ही काय बाहेर चाललाय का? हो. काही बोलायचं होतं का तुला? हो. अगं मग बोल ना. मी ते नोकरीचं म्हणाले त्यावर कुणी काही बोललंच नाही. माझं काही चुकलंय का? नाही, चुकलं असं नाही ग. पण तूच बघ ना, आधी तुझ्यासाठी स्थळ बघण्याचं चाललं होतं. ते नको असं सगळ्यांच्या गळे उतरवून झालं, पण तुला घरी परत सोडण्याचं निघालं. ते जाऊन तू इथे राहून एखादा कोर्स करावास असं ठरतंय ना ठरतंय. तेवढ्यात अचानक तू तुझा नोकरीचा विचार सांगितलास. आय थिंक सगळे जरा गडबडलेच. एकदम कसं रिॲक्ट होणार ना कोणी. हो. आणि काय की आम्हाला सगळं माहिती आहे, म्हणून आम्हाला घडणाऱ्या गोष्टी ऑड नाही वाटत आहेत. पण बाकीच्यांचं काय? आता त्या दिवशी मेघनाने आपल्याला सांभाळून घेतलं, पण तू आजारी असताना आपण बाईकवर फिरायला गेलो, ही गोष्ट घरच्यांना ऑड वाटणारच ना. तुझं हे सगळं उलटसुलट वागणं मनोजमुळे आहे हे आम्हाला माहिती आहे का? पण ऍक्च्युली नोकरीचा विचारही मी मनोजसाठीच करते. त्याने नोकरीसाठी खूप प्रयत्न केलेत, पण अजून काही घडत नाहीये. आणि नोकरी मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही असं त्याचं म्हणणं. स्वतःलाच पोसू शकत नाही तर तुला कुठून पोसणार? पण असं नाहीये रे, म्हणजे असं नसायला हवं. तो तर करतोच आहे प्रयत्न, पण मीही नोकरीसाठी प्रयत्न करेन. आणि जर मला आधी नोकरी लागली तर मी आमचं घर चालवेन. that's love. And that's the spirit. माझा सपोर्ट आहे चित्रा तुझ्या थॉटला. आता कळलं मनोज का नाही येत आणि फोनचा काय प्रकार असतो. पैसे, राईट? ए, डोंट वरी. अगं मिळेल तुला नोकरी, मी मदत करीन तुला. थँक्यू आदित्य. येते मी. काय ग, तुला आवडलं नाही का चित्राचं वागणं? तिची नोकरीची आयडिया चांगलीच आहे. मुलींनी असायलाच पाहिजे स्वावलंबी. त्यासाठी माझा सपोर्ट आहे तिला, नक्कीच. पण आदित्य, मनोज, माझं अंतर्मन सांगताय मला, तो मुलगा पोकळ आहे. चित्राच्या अण्णांचा रिडिंग करेक्ट असणार, आणि त्याला सपोर्ट करायला ही नोकरी करणार असेल तर त्याला न भेटता चुकीचं ठरवणं अनफेअर आहे मेघना. मला चित्रा ब्रेव वाटली. आपण परत त्या वादात जायचंय का? आय थिंक आपण वाद घालतच नाही आहोत. आपली मतं वेगवेगळी आणि आपला अधिकार येतो. आपलं एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपलं एकमतच झालं पाहिजे असं थोडीच आहे. हे पण एका गोष्टीत आपलं एकमत आहे. कोणत्या? कारणं वेगळी असली तरी तिच्या नोकरीच्या विचाराला आपल्या दोघांचाही सपोर्ट आहे, है ना? हो, ते बरोबर आहे. चल तर मग येताना तिच्यासाठी पण एखादं गिफ्ट घेऊन येऊ. तेवढीच ती पण जरा चीअर अप होईल. चला.
मला निघायचं? मेघना, तू काही म्हण, मला फार कौतुक वाटतं यार चित्राचं. आज तू कोणतीही मुलगी बघ, तिला व्यवस्थित नोकरी असलेला सेटेल मुलगा पाहिजे असतो. तर उलट्या दिशेने जातो. मुली तर गाडी, फ्लॅट, चांगली नोकरीवाला मुलगा दिसला ना तर प्रेम सुद्धा विसरतात. हे चित्रा स्वतः नोकरी करून त्या मनोजला सपोर्ट करायचा विचार करते. असे बोलते प्यार. आपण म्हणतो की मी प्रेमात वाटेल ते करेन, पण लोक डगमगतात ग वेळ आली. इथे चित्राने पहिलंच पाऊल वादळात टाकलं. तुला पटतंय की नाही माहित नाही, पण मला पूर्ण खात्री आहे की या सगळ्यातून चित्र आणि मनोजचं प्रेम आणखी बळकट होईल. चला निघूया. आम्ही सगळे तुझ्या शिक्षणाविषयी बोलत होतो आणि तू अचानक नोकरीचा विषय काढलास, त्यामुळे आम्ही सगळे चक्रावलो. हो ना, म्हणजे आधी लग्नावरनं नाही लग्नावर, मग शिक्षणावरून नोकरीवर. चित्रा, एकदा काय ते नक्की ठरव बाई. नाही म्हणजे अण्णांकडनं आता कुठेतरी तुझ्या शिक्षणाची सगळी परमिशन मिळाली आहे आम्हाला. आता जर आम्ही नोकरीचं विचारायला गेलो ना तर ते आम्हालाच म्हणतील, अरे काय चाललंय काय तुमचं. चित्रा, गमतीचा भाग सोडतो, पण तुला असं का वाटलं आपण नोकरी करावी? हे बघ चित्रा, मला असं वाटतं तुला शिकायची संधी मिळतेय तर तू शिकावंस. काय आहे, एकदा आपण नोकरीच्या चक्रात अडकलो की आपल्या स्वातंत्र्यावर बंधनं येतात. आज कंटाळा आला, आज मूड नाहीये, एक दिवस नाही गेलं तर काय होतं, असा विचार करून दांडी मारलेलं मला अजिबात चालणार नाहीये. काय पण सतीश दादा, उलट नोकरी म्हणजे स्वातंत्र्य सुरू असं वाटतं मला. पैशाचं स्वातंत्र्य म्हणायचंय का तुला? चालणार नाहीये. सेव्हिंग करायचं, कळलं का? नाहीतर काय, आता मी कमवायला लागले, 4 पैसे खर्च करेन, शॉपिंग करेन, बिलकुल चालणार नाही. हा, आता कधीतरी मजा म्हणून 4 पैसे खर्च करणं नो प्रॉब्लेम, पण पैसे वाचवायचे चित्रा. हो. चित्रा, असं तर नाहीये ना की आपण इथे राहतो, आपला भार सतीश दादावर पडत असेल, आपण नोकरी केली तर सतीश दादाला थोडीशी मदत होईल, असला काहीतरी विचार करून तू नोकरी करण्याचा निर्णय नाही ना घेतलास? नाही सतीश दादा, अजिबात तसं काही नाही. उलट हे घर माझंच आहे, माहितीये मला. हा, पण मला करायची आहे नोकरी. करू दे ना प्लीज. आणि चांगलंच आहे ना स्वतःच्या पायावर उभं राहणं. नोकरी करता करता शिकेन मी. बरेच कम्प्युटर कोर्सेस असतील ना. धन्य आहे बाबा सतीशी. म्हणजे दिसतेय बघ कशी एकतारीसारखी बारीक, पण म्हणजे हिला नोकरी पण करायची आहे, शिकायचं सुद्धा आहे, आणि एवढं सगळं करून घरात मदत करायची असेलच नाही. धन्य आहात बाई आपण. पण आहे ना तुमची परवानगी? हो हो. आता लिहून देऊ का? हा? मी आलेच. या. अर्चू, तुला नोकरी करायची, नोकरी. तुला सांगतो, शाळेचा युनिफॉर्म दिला ना तर अजूनही 10वीच्या वर्गात सहज खपून जाईल. काय रे सतीश. काय हो, तुम्हाला काय वाटतं, चित्राला मिळेल का हो नोकरी? मिळेल की. न मिळेल काय झालं, एवढी काही ढ नाही आहे ती. झालं तुमचं सुरू. अगदी गंमत केली काय. कळलं हो, पण आता तरी मला माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर देणार आहात का? कसं आहे,
नोकरी आणि छोकरी दोन्हीचा योग यावा लागतो. आता हिच्या बाबतीत नोकरी आणि छोकरा म्हणून यावं, तर त्याचा योग यायला हवा आणि तो कधी येणार ते कोणीही सांगू शकत नाही. पण एकंदर ज्या जिद्दीने तिने लग्न आणि शिक्षण दूर ढकलून नोकरीकडे मोर्चा वळवलाय ना, त्यावरून तिचा योग नसला तरी तिच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे तिला नोकरी मिळणार असं वाटतंय. हो, खरंय तुम्ही म्हणता ते. पण खूप चांगला निर्णय घेतला नाही तिनं. Yes. नाही म्हणजे निदान स्वतःच्या पायावर उभारण्याची इच्छाशक्ती तरी आपल्याला जाणवते, नाही का? तिलाही असं वाटत असेल हो, आपण आता इथे राहणार, इथल्या लोकांवर आपला भार नको पडायला, नाही का? असा विचार करत असेल तर खरंच मॅच्युअर्ड आहे पोरगी. मॅच्युअर्ड आणि लागवी सुद्धा. या सगळ्यांना लळा लावला नाही तिने. हो ना. ते एक कप कोणत्या पिशवीत आहेत? यात. ते आपण घेतलं ना सगळं? हो. अरे ही बघ चित्रा, काय ग अशी का बसली होतीस? अगं मेघना, मी विचार करते की सुरुवात कशी करावी. कशाला? अगं नोकरी शोधायला. खूप घाई आहे का? नाही म्हणजे इथेच सुरुवात करायची आहे का? आपण आज जाऊन बोलूया ना. चला चला चल. ती पिशवी घेऊ का मी? कप. अरे नाही रे, घेते. इतकी घाई झाली आहे ना मला, कधी एकदा नोकरी मिळते असं झालंय. भारतातल्या बेरोजगारांची संख्या माहिती आहे ना तुला? अरे नोकऱ्या काय अशा दुकानात मांडून ठेवलेल्या असतात का? ए काय रे आदित्य, उगाच डिस्करेज काय करतोयस तिला आधीच? ए नाही ग चित्रा, असं काहीही नसतं. अर्थात प्रयत्न करावेच लागणार आपल्याला. म्हणजे मी नोकरी नाही केली आहे कधी, म्हणजे अनुभव याचाच नाहीये मला. पण हे आपण कसं करायचं? म्हणजे जाहिरात वगैरे बघून. हा, तसंच करावं लागेल ना रे आदित्य? बोलू? अर्थात तशीच सुरुवात करावी लागेल आपल्याला. शिवाय त्या प्लेसमेंट्सच्या कितीतरी साइट्स असतात, या सगळ्यातून आपल्याला निवड करावी लागेल. मग तिथे ऍप्लिकेशन्स पाठवायचे, मग इंटरव्ह्यूज द्यायचे. बाप रे, ते इंटरव्ह्यूज इंग्लिश मध्ये द्यायला लागतील ना? अरे एवढी काय घाबरतेस? लँग्वेज पेक्षा कॉन्फिडन्स जास्त महत्वाचा. आणि आता तुला इंग्लिश येत नाही असं सांगू नकोस. अगदीच तसं काही नाहीये, पण असं फाडफाड बोलता नाही रे येत. ते बघू का आपण. आधी उद्या सकाळी त्या पेपर मधल्या जाहिराती तर बघूया. चालेल. मी सकाळी पेपर घेऊनच येते. ओके चला बाय बाय. अगं पर्स तर दे तिला. अरे हो. चित्रा, हा आले. काय? अगं काही नाही, पर्स आणली तुझ्यासाठी. इंटरव्ह्यूज द्यायचे ना, मग असे स्टाईल मध्ये जा, नवीन पर्स घेऊन. थँक्यू मेघना. मोस्ट वेलकम. किती करता रे तुम्ही दोघं माझ्यासाठी? ओके ठीक आहे, बंद. उद्यापासून बंद. कळलं ना तुला? बंद. ए अरे आदित्य, तसं नव्हतं म्हणायचं मला. कळलं का? पुरे आता आभार. चला गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अगं बाई, कधी आलात तुम्ही? हो आताच. झाली का खरेदी? हो. काय काय केली खरेदी? बघा ना, मुलांसाठी हे मग्स आणले, आपल्यासाठी हे कप, आणि हा फ्रीज मध्ये ठेवायला या बाटल्या. अरे वा, छान येतो. आणि मग्स बघून तर मुलं अगदी खुश होतील. छान छान. आणखीन काय काय आणलं? नाही असं काही विशेष नाही, छोटं मोठं आपलं. हा,
चित्रासाठी पर्स आणली आहे माई. अरे वा. हम्म. ती नोकरी करायचं म्हणतेय ना, म्हणून तिला जरा बूस्ट. मला माई आवडलंय हा हे तिचं. स्वतःच्या पायावर उभं राहायची तिची इच्छा अगदी करेक्ट आहे. नाही, मला पण BA नंतर नोकरीच करायची होती, पण तुम्हाला माहिती आहे पुढे काय झालं ते. अगं बाळा, पण ती तू कधीही करू शकतेस. नाही, पण सध्या तरी संसारच गोड वाटतोय मला. एन्जॉय करते मी माई, त्यामुळे नोकरीचं नाही येते माझ्या मनात. आणि शिवाय डान्स क्लास आहेच ना हो माझा. आणि तसंही माई, प्रत्येक बाईनं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं असं मला नक्की वाटतं. आणि मी सुद्धा पुढे मागे नोकरी जरी नाही ना केली मी, तरी सुद्धा डान्स क्लास मात्र घेईन असं मला वाटतं. पण मी कमवेन मात्र नक्की. नाही म्हणजे आपल्या फॅमिलीचा भक्कम आधार आहे मला. आदित्य आणि मी तर एकच आहोत, पण तरीही माई, तो कॉन्फिडन्स काहीतरी वेगळाच असतो. त्यामुळेच चित्राचं हे खूप आवडलंय मला. अगदी बरोबर करते ती, आणि म्हणूनच मी आणि आदित्याने तिच्यासाठी पर्स आणली. अगदी उत्तम केलं तो. नाही, तशी थोडीशी वेडसर आहे ती, वेंधळी आहे ती, पण खूप गोड आहे. नाही नाही, आणि आपलं आणि तिचं नातं जरा नाजूकच पडतं ग. म्हटलं तर आपली आहे, म्हटलं तर परकी आहे. पण मला तर बाई तिचं काही कळेनासच झालंय. नाही म्हणजे आली होती तिथे लग्न करण्यासाठी म्हणून, मग म्हणाली मला लग्नच करायचं नाही, मग काय तर कोर्सच करायचाय, आणि आता तर काय नवीनच काढलंय मला नोकरीच करायची म्हणून. असो, काही कर म्हणजे झालं आणि आनंदी राहा, हो की नाही. काही म्हणा, पण साधी सरळ आहे हो अगदी, इतकं मात्र खरं. काय बरं. आणि हो माई, उद्या मुलांच्या डब्यात मी चीज चटणी सँडविच आणि कोबी आणि गाजराचं सॅलड देणार आहे. पहिला दिवस आहे ना माई शाळेचा, म्हणून जरा चटक मटक. नंतर आहेच ना पोळी भाजी. नाही नाही, कर कर, त्यांचे लाड कर. आता मेनू अगदी छानच आहे, मुलं खुशच होतील. पण विजया आली की मग त्याची बोलणी खायला तयार राहा मात्र, कळलं ना. नाही नाही, नंतर पोळी भाजी नक्की. हा चला आटपा आता. बॅग भरली का टाइम टेबल प्रमाणे. आई नाही तर उगाच गोंधळ घालू नका. बाबा, आई कधी येणार आहे? उद्या बहुतेक डिस्चार्ज मिळेल आजीला. 1-2 दिवसात येईल. पण आजोबा आहेत ना आजी बरोबर. पण त्यांना एकट्याला झेपत नाही ना. मग आता उद्या डब्याचं काय? माई आजीवर एकटीवर पडणार ना सगळं. बरोबर आहे, काही माझ्यावर एकटेवर पडत नाहीये. आणि एवढी माझी काळजी वाटते ना, तर मग ये ना माझ्या मदतीला सकाळी सकाळी. काय एक नंबरची गोडबोली झालीस बरं का तू. अगं वेडे, माझ्यावर एकटीवर कसं पडेल? मेघना काकू आहे की माझ्या मदतीला. बघ ना, तिला काही कळतच नाही. आता मला काय कळत नाही? माई आजी तू सांग ना मला. तुला कळत नाही तर कळत नाही ना. चालेल, जा पटकन शूज पॉलिश करा आणि झोपायला येतात. हा बोल विजया. अरे पण डिस्चार्ज दिला कसा? हो हो हो, एक काम कर, एक काम, तू शांत हो आधी, शांत हो. बघू, मी येतो तिकडे. हो नाही, इथली काळजी करू नको, इथे सगळं ठीक आहे. हो आता बघतो, रात्रीचं काही असेल तर ना, तर उद्या सकाळीच निघ. हा, इथली काळजी करू नको, इथे सगळं ठीक आहे, तू तुझी काळजी घे. हा हा, बाय. काय रे, काय झालं? काही नाही, त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि परत घरी गेल्यावर त्रास व्हायला लागला म्हणून पुन्हा ऍडमिट केलं. अरे देवा, मग आता? सिरियस नाहीये पण. नाही, पण मी का म्हणते, तू जाच. श्वासाचं दुखणं फार त्रासाचं असतं रे. नाही, आणि तू तुझ्या ऑफिसचं बघ सगळं, कसं काय तुला कामातनं जमतंय ते. पण अरे तू गेलास ना तर विजयालाही जरा बरं वाटेल, आणि मुख्य म्हणजे तिच्या आई वडिलांनाही बरं वाटेल तुला बघितल्यावर, आणि तुझ्या जीवाला चैन पडेल बाबा, स्वतःच्या डोळ्यांनी सगळी परिस्थिती बघितल्यावर, हो की नाही. हे बघ, आणि इथली चिंता अजिबात करू नकोस. मी आहे, मेघना आहे, अर्चू आहे. माई अगं, इथली काळजी नाहीच आहे, तुम्ही सगळे आहात ना. मी जरा ऑफिसचा विचार करत होतो. हो रे बाबा, ते काय ते बघ, काय ते ठरव आणि सांग आम्हाला.
टेन्शन घेऊ नकोस बाळा, सगळं काही व्यवस्थित होईल. हं? मेघना हा. मुलांचं बाकी आवरलंय, फक्त साक्षीच्या वेण्या घालायच्या. हो मी घालते दादा. आणि हा तुमची पिशवी भरून ठेवली. ओ काकू काकू माझ्या वेण्या. हो घालते घालते. काकू डबा. आज डब्यात काय आहे? सँडविच आहे, रेडी आहे सगळं, फक्त भरायचं मी राहिलंय. भरते, तू तिच्या वेण्या घाल, जाऊ शिरेल नाही तर तिला. बाबा काय रे? तुम्ही परत कधी येणार? काळजी करू नकोस, हा गेलो आणि हा आलो. बाबा येताना आईला घेऊन याल ना? हे बघ, जाऊन मी आधी तिथली परिस्थिती बघतो. जर का आजी म्हणाली की आईला आणखीन काही दिवस राहू देत, तर आई थोडे दिवस थांबेल. हा बरं माई, चल मी निघतो. हो हा? सांभाळून जा आणि पोचल्या पोचल्या फोन कर. हो बरं, आता बाकीच्यांना सांगत बसत नाही, तेवढं सांग सगळ्यांना. हो तू नको त्यांची काळजी करूस, आणि विजयाला सुद्धा सांग इकडची काळजी करू नकोस. हं? चला येतो, बाय रे. दादा फोन करा प्लीज. नक्की पोचल्यावर फोन करतो. बाय, येतो. सांभाळून जा रे. हो हो. धर, हा डबा घे. सगळं घेतलंच ना रे? हं. दप्तर लावलंय ना टाइम टेबल प्रमाणे? हा. हा ठीक. चल ठीक आहे. माई मी येते त्यांना सोडून बाहेर. हो मेघना, मेघना, माई, मेघना कुठे? मेघना हवीये की चहा हवाय? चहा. मी करते. ती मुलांना सोडायला गेली. आणि दादा? अरे आत्ताच गेला अमित. हो का? करतो मी त्याला नंतर फोन. सावकाश. येस.